कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी आता गो बाया, आप्पी मॅडम आज तुम्ही नाश्ता बनवलाय वाटतं? हो मावशी। नाही खरं लय दिवस झाले बघ तुझ्या हातचा नाश्ता खाल्लाच नव्हता बघ। आणि तसं बी कलेक्टर मॅडमच्या हातचा नाश्ता खाणं म्हणजे नशिबातच लागतंय। पण काय ग आप्पे, तू आज घरी कशी काय? कामाला नाही जायचंय तुला? म्हणजे काय ते सुट्टी बिट्टी घेतली तू? सुट्टी घेतली आप्पीने जरा। होय का ग आप्पे? हो अहो कदम, म्हणजे ती गेली होती कामाला, पण परत तिनेच विचार केला की आधी विश्रांती घेऊ जरा, मग परत जॉईन करता येईल असं। असं आहे होय? बरं 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 बरं, हा चालतंय, तुम्हाला जमल तसं करा। येऊ का बापू? बापू अहो झाली का नाही तयारी? हे काय तेच चाललंय। दाजीबा, पूजेचं सगळं साहित्य आणलंय आम्ही। बरं चला बापू तुम्ही पण नाश्ता करा। अहो बापू घ्या की नाश्ता, लेकीच्या हातचा नाश्ता आहे मस्त पैकी। अहो बसा तुम्ही, बसा बसा। मम्मी अगं बस की नाश्ता कर। अगं नाही आप्पे, नाश्ता करूनच निघालो होतो आम्ही। अगं सुषमा, तुझ्या लेकीने लय दिवसांनी नाश्ता बनवलाय का की? आता गो बाया, सगळ्यांचे फोन एकदम कसे काय वाजायला लागले? काय र काय झालं? याच्यात असं लिहिलंय की सातारच्या कलेक्टर मानसिक दृष्ट्या अस्थिर आहेत। होय, दीदीचा व्हिडिओ आहे यो। ताई तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता, इथे कोणीच नाही बघितलं का? बापू घ्या बघा, घ्या घ्या घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे काय झालं काय? तुम्ही इकडे सगळी का आलाय? आम्ही आप्पी दीदीसाठी आलोय। ए चकुले, तू सगळ्यांना बोलून घेऊन आलीस काय? नाही नाही, माझी मी आल्या। अर्जुन बाबा, सगळी त्यांची ती आलेत, कुणीच कोणाला नाही बोलावलं। अरे पण यशा, अरे तुम्ही असे सगळी एकदम आलाय? बापू, माझ्या लेकानं फोनवर दाखवलं मला। काय म्हणतात ते? व्हिडिओ व्हिडिओ। हा हा, म्हणलं माझी लेक नीट आहे का नाही ते बघायला आलो आम्ही। आता नीट काय बघायचंय तवा? व्हिडिओत बघितलं ना कशी आहे ती, तशी शेम टू शेम आहे। मावशी, कोण कसं आणि कोण नाही ना ते अख्ख्या गावाला माहिती। आता गो बाया, मला कशाला बोलताय तुम्ही? आधी तुमच्या आप्पीची परिस्थिती बघा कशी झाली आहे ती। आप्पे बाळा, ठीक आहेस ना ग तू? आणि होय आप्पे, तुला कामावर काढून टाकले होय? हे बघा, काढून नाही टाकलं, तिला आराम करायला रजा दिली थोडे दिवस। काय नाही काय नाही, काय रजा बिजा नाही, तिला कामावून काढली आणि घरात बसवली। मावशी, ती काय घरी बसाय कलेक्टर झाली वे? अगो बाया,
अरे असल्या येड्या कलेक्टरच्या हातात कोणतरी कारभार देईन का? हो मावशी, तोंड सांभाळून बोलाव जरा. दाजीबा त्यांना कसं बोलायचं ते बोलू दे. आपली आप्पी दीदी कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. आप्पे, आम्ही सगळे तुझ्यासाठी आलोय बघ. यशा मामा, मला काही नाही झालं, मी खरंच ठीक आहे. तसं नव पोरी, अगं तू एवढी खबके आहेस, तुला काय होणार नाही माहिती आहे आम्हाला. पण आप्पी दीदी तू आजवर गावासाठी काय काय केलेस म्हणून आम्ही एकत्र आलो सगळेजण. वा चकुले, एक नंबर. आप्पे, तू सांग काय आणलं ना तर आम्ही सगळे आहे तुझ्या बरोबर. काय बाया, आता मला तर काय कळ नाही यांना काय करावं ते. अरे तुमची डुकी आहेत का खुकी आहेत? हा, अरे त्या व्हिडिओ मध्ये ना सगळं खरं आहे. या आपल्याला खरंच वाटतंय हिचं बाळ जिवंत आहे म्हणून. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते म्हणे बस करा आता. अगं येडी झाली आपली, येडी. डोक्यावर परिणाम झालाय तिच्या. अरे काय कुचू कुचू करतायला का तुम्ही? हे बोलल्या आणि तुम्ही त्याच्या विश्वास ठेवला होय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना मावशी कशा आहेत त्या. लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला होय. त्यांच्याकडे अजिबात कुणी लक्ष देऊ नका. नाही नाही, माझ्यावर विश्वास नसेल ना तर मग आपल्याला विचारा की. काय गरज नाही. आप्पे चला. बघितलं का कसे लगे आत पडायला लागलेत. मला सांगा, कलेक्टर ऑफिस मध्ये अशी वागली ती, मग ती येडीने असं कशावरून वाटतंय तुम्हाला? सुजय, अरे तू कशाला काय बोलतोयस? आपण तुला खरंच आज जायचं असेल तर जाऊया आपण. नाही नाही नाही, आता एवढी लोक गोळा झाल्यात ना, मग जे काय असेल खरं ते सांगू दे की त्या लोकांना तिनं. एक मिनिट. आप्पी दीदी, तुला खरंच असं वाटतं तुझं बाळ जिवंत आहे म्हणून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे कोण आणले पाहुणे? रिक्षावाला येतो. तो पण राहणार आहे तुमच्या बरोबर? नाही अहो, स्पेशल रिक्षा करून आणलाय त्याला मी. मग 80 रुपये ठरले होते, कळलं का? हे घे 100 रुपये. चल 20 रुपये जास्त. बाप रे बाप, 80 रुपये ठरले होते, डायरेक्ट 100 देता. आज लय खुशीत दिसते साहेब बापूची गाडी. कशाचे खुश? 80 रुपये स्पेशल रिक्षा केली आणि हे दोघं समोर बसले आणि मागच्या सीटवर इथपर्यंत सीटा भरत आले. अहो 350 रुपये कमवले हो यांनी. गंडवलं मला. काय गंडवलं रे? स्पेशल रिक्षा केली होती ना आम्ही, त्याच्यात आम्ही दोघं बसून चौघं बसू. तुला काय करायचे? तुझे पैसे मिळाले ना, चल निघ. नाही तर काय, जा चल. काय काय तुमचं काय? सीटा भरून आले तुम्ही इथं? अहो सीटा कशाला भरले तुम्ही? अहो कशाला म्हणजे त्याचा फायदा करायला. मग 80 रुपये ठरले होते ना, 20 रुपये त्याचा फायदा झाला ना. ते ठीक आहे, सगळं ठीक आहे. तुम्ही दोघेही सांगा मला, खरं सांग, तुम्ही 8 दिवसाच्या आधी या घरातून गेला होता, आता लगेच 8 दिवस होत नाही तुम्ही घरात आला, काही खास कारण आहे का? असं माझ्यामुळे. म्हणजे पप्पा माझ्यामुळे. आई तुला सांगते, मला ना सकाळी स्वप्न पडलं की आपल्या इथे चोरी झाली म्हणून. ह्यांना सांगितलं तर हे म्हणले चल जाऊन ना चोरी करूया. म्हणजे जाऊन बघूया काय प्रॉब्लेम आहे का तिकडे, म्हणून आम्ही आलो. आई झाली का ग चोरी? नाही अजून तरी नाही झाली. पण आता जावई बापू आले तिनं, मग होईल. काय म्हणतोय? नाही म्हणजे होईल. आता कशी होईल बरं? जावई बापू आले ती माझं. बरं आलाय ना, जावा हात पाय धुवून घ्या, जावा. बघा ना, प्रत्येक वेळेला किती छान सोय करून ठेवतात तुमची. काय सांगू नको प्रत्येक वेळी वगैरे. एकदा ठेवलेलं उचलत पण नाही. कित्येक महिन्यापासून आप्पा आणि ते बघे तिकडेच आहे. कस काय उचलो आम्ही? अरे तुम्ही मागच्या वेळेस ते हातपाय धुवायचे साबण सुकायच्या आधी तुम्ही हजर झाला होता, काय उचलाचा आम्ही ते? अहो सासरी भाऊ काय बोलतोय तुम्ही? तुमच्याच प्रेमापोटी येतो ना आम्ही. तिकडे बघा, मायले की बघा कशा भेटल्यात. बघून असं वाटतं फुलपाखरू आणि भुंगा एकत्र चिकटले. 1 मिनिट, माझ्या पोरीला भुंगा म्हणायचं नाही सांगून ठेवते मी. हा आई, ते तुला भुंगा म्हणले. नाही अहो म्हणजे प्रेम बघा ना मायलेकी मधलं, असं म्हणायचंय मला. धनपतराव, ओ धनपतराव. अरे ओ, अरे काय झालं? सकाळी सकाळी मोबाईलचा डाटा संपल्यासारखं म्हणून ओरडून आले तुम्ही?
एक वेळेस ते संपलं असतं ना ते चाललं असतं, पण मला ना सगळ्याचा वैताग आलाय. हो ना तुला काका, काय ते पटपट नीट सांगा ना. उगाच पदरची वाक्य घालून डायलॉग कशाला वाढवताय? कशाचं काय म्हणजे माझी म्हैस भांडली का तुमच्या बरोबर? भांडायला काय ती माझी बायको आहे का? माझी खरी म्हैस. काय झालं काल तुमची म्हैस दूध देत नाही काय? अहो दूध द्यायला ती असायला तर पाहिजे ना. तुमचं काहीतरी ठरवा ना, काय प्रॉब्लेम आहे? ते दूध देत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे की ते म्हैस आहे की नाही त्याचा प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम काय तुमचं ते सांगा नेमका. अहो तसं नाही, म्हणजे माझी म्हैस होती. मग तिचा आता रेडा झालाय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धमाले वहिनी, ओ धमाले वहिनी, आज काय तू सोक्ष मोक्ष लावूनच टाकते बाई. ओ धमाले वहिनी. अहो सिद्धमबाई काय झालं? एवढ्या कामं चिडलाय तुम्ही? अहो काय झालं म्हणून काय विचारता? तुमच्या जावयाने फसवलंय मला, चिटिंग केले माझ्यासोबत. काय? नाही एवढं नाही नॉर्मल घे. काय बोलताय? हा कसली चिटिंग? माझ्या नवऱ्याने साधी शाळेत सुद्धा कधी चिटिंग केलेली नाहीये. तुमच्या बरोबर काय करणार? नाही तर काय, मी डायरेक्ट मार्क वाढवून आणायचो. मार्क वाढवायचो अभ्यास करून. अहो अभ्यास तर आमचा कमी पडलाय तुम्हाला ओळखण्यामध्ये. अहो तुम्हाला तर मी चांगला काजू समजत होती, पण तुम्ही तर खवट शेंगदाणा निघालात. हे बघा सिद्धमबाई, तुम्हाला जे काय बोलायचं ना ते स्पष्टपणे सांगा. काय केलंय माझ्या नवऱ्याने? काय केलंय म्हणून काय विचारता? अहो 2 दिवसापूर्वी माझे 2 कोंबडे घेऊन गेले, ते 2 दिवसात परत करतो म्हणून सांगितले. अजून पत्ता नाही त्याचा. हो जाय बापू, कुठे आहेत त्यांचे 2 कोंबडे? ते आफ्रिकेला पाठवले. आफ्रिकेला. अहो आफ्रिकेला कशाला पाठवलं तुम्ही त्यांचे? आफ्रिकेला पाठवले ते का पर्यटक आहेत का? त्या तिकडच्या प्राणी संग्रहालयामध्ये ते ठेवायचे होते म्हणून पाठवले. आफ्रिकेच्या प्राणी संग्रहालयात आपल्या इकडचं कोंबड? हा मग तिकडे कोंबडे नसतात ना बघायला त्यांना. मग ते लहान मुलांना काय शिकवणार? म्हणून तुम्ही कोंबडे नेले तिकडे? हा मग त्याला काय होते, आपण नाही का आपल्या प्राणी संग्रहालयात आफ्रिकेचा जिराफ ठेवलाय, आणि आपण कसं पोरांना सांगतो हा जिराफ आहे, झेड फॉर जिराफ, नाही का? तसं ते लोक तिकडच्या पोरांना शिकवणार क फॉर कोंबडा. म्हणून ते तिकडे प्राणी संग्रहालयात नेले मी. तिकडच्या लोकांना खूप आवडतो कोंबडा. मला पण खूप आवडतो कोंबडा, फक्त तो नीट शिजलेला असावा. म्हणजे असं सजलेला असावा छान. असं छान वरती लाल रंगाचा तुरा, गुलाबी रंगाची चोच, असे पिवळे लेग पीस, आपलं पाय छान असे पिवळे. मला पण खूप आवडतो कोंबडा. त्यांना पण खूप आवडतो ना, म्हणून ती हिचे 2 पांढरे कोंबडे मी तिकडे नेले प्राणी संग्रहालयात ठेवायला. अहो पाठवले म्हणजे काय पाठवले? काय सांगायची पद्धत बिद्धत आहे का नाही आम्हाला? त्याचे पैसे देणार आहे की नाही तुम्ही? तुम्ही त्या आफ्रिकेला पाठवा नाही तर दुबईला पाठवा. मला माझ्या 2 कोंबड्यांचे पैसे पाहिजेत. किती पैसे पाहिजे तुम्हाला? किती पाहिजे बोला. चांगला कोंबडा होता माझा. दररोज त्याला खायला काजू, किशमिश, बदाम, खजूर खायला घालायची. चांगलं खाऊ घालून ना वजनी बनले होते ते. काय एवढे वजनी बेजनी नव्हते. लेग पीस मध्ये तर काहीच मजा नव्हती. लेगच्या जवळ जे पीस होते ना ते असे पांढरे होते त्यांचे, ते मला खूप आवडायचे. होतेच माझे कोंबडे तसले भारी. हे बघा, एका कोंबड्याचे 1,500, म्हणजे 2 कोंबड्याचे 3,000 रुपये पाहिजेत मला. ठीक आहे, हे घ्या 3,000 रुपये. हे काय? 3,000 रुपये ते. अहो ह्या कसले नोट आहेत पण? आफ्रिकेच्या नोट आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं लग्न इथेच नाशिकला आलेलो होतो आम्ही. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं मुंबईला मेळाव्यासाठी. कुंभमेळ्याला वधूवर मेळाव्याला जायचं होतं. वधूवर मेळाव्याला कुंभमेळ्यासाठी. मुंबईला कुंभमेळावा नाही, जाता जाता नाशिकला होता. नाशिकला बहीण असते, आम्ही त्यांच्याकडे आलेलो आणि 4 महिन्यापासून सासऱ्यांचे आणि पप्पांचं बोलणं चाललं होतं. मग आम्ही अचानक दिवाळीनंतर आलो. त्यांना कळलं की मुलगी इकडे आलेली. बहिणीकडे त्यांनी बघण्याचा कार्यक्रम केला.
मग बघता बघता ते बोलले की उद्या आम्ही जाणार आहेत, पप्पा बोलले मेळाव्यासाठी. मग हे बोलले की नाही नाही आजच आपण सगळं काय ते डिसाईड करून घेऊ. मेळाव्यात नको. आम्हाला मुलगी पसंत पडली आहे, लगेच तुम्ही संध्याकाळी घरी येऊन जा आणि आपण पुढची बोलणी वगैरे करून घेऊ. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 14 वर्ष झाली. 14 वर्ष. माझं लग्न 15 दिवसातच झालं. म्हणजे वधूवर मेळाव्याच्या पुस्तकात नाव दिलेलं होतं, ते मुलाच्या इकडच्यांनी पाहिलेलं. आणि मग परत त्यांचा फोन आला की आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. तर अक्कलकोटला जाते जातेच माझं गाव रस्त्यात देवीचं दर्शन घ्या. आंबेजोगाई. तर मग ते म्हणे एक जाता जाता फक्त मुलगी पाहून जाऊ म्हणे आम्ही, तर फक्त चहा द्यायला सांगा म्हणे त्यांना. तर मग ते आले सकाळी पहाटे 9 वाजता जे आले आणि चहा पहाटे घेतला. 9 कधी असतात? सकाळी सकाळी 9 वाजता. पहाटे 9 कुठले? सकाळी 9 वाजता आले ते, चहा घेतला, मुलगी पाहिली आणि ते बोलले हा येतो म्हटले. एवढा विषय झाला आणि ते डायरेक्ट 4 वाजताच घरातून बाहेर गेले. म्हणे मुलगी आम्हाला पसंत आहे. चहा कप मध्ये दिला होता का पिंपात दिला? इतका वेळ चहा पित होते ते? नाही, कप मध्येच दिला. आल्या आल्या चहाचा प्रोग्राम झाला, चहा दिला. मग ते म्हणे मुलीला बोलवा. मुलगी म्हणजे पाहिलं मला. मग म्हणजे माझे सासरे होते सोबत. ते म्हणे मुलगी साडीमध्ये थोडीशी जाड दिसते, आम्हाला ड्रेसमध्ये पाहायचं. मग ड्रेस घालून बोलवलं. मग ड्रेस घालून बघितल्यावर म्हणे ठीक आहे म्हणे आम्हाला पसंत आहे. त्याला का 4 कपडे बदलायला लावले? सासऱ्यांना बहुतेक त्यांनी सांगितलेलं असावं की मुलीला ड्रेस घालायला सांगा. ते असं काहीच नाही बोलले. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाली. काय करतात? बिझनेस एक्सपोर्ट इम्पोर्टचा. माझं लव्ह मॅरेज आहे. आम्ही कॉलेजमध्ये भेटलेलो नाशिकमध्येच. ऍक्च्युली मी आहे नेपाळी आणि माझे मिस्टर आहे महाराष्ट्रीयन. बर. आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो. माझी एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड आम्ही दोघांची. ते कॉमन फ्रेंड थ्रू तो मला भेटला होता, ऍडमिशन करून देतो म्हणून FY मध्ये. तर मला आर्ट्समध्ये यायचं होतं. आर्ट्समध्ये स्पेशल सब्जेक्ट होता ट्रॅव्हल अँड टुरिझम. त्यात ऍडमिशन भेटत नव्हता. मग तो ऑलरेडी त्याचं झालेला होता ट्रॅव्हल टुरिझम. तर तो म्हटला की मी करून देतो ऍडमिशन हिचा. मग असं करून त्यांनी ऍडमिशन करून दिलं. दिलं की नाही? दिलं, ऑब्वियस दिलं. ऍडमिशन तर काय फीसही भरली पहिली त्यांनी. हो, फर्स्ट फीस पण भरली. तयारीच केली होती त्यांनी. आमचा 5 वर्ष अफेअर होता. त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांनी मला सांगितलं 11th-12th मध्ये एक गाडी होती, ती नेहमी म्हणजे पाठलाग करत राहायची माझ्या. मी घरापर्यंत जायची तरी मी म्हणजे कोण आहे हा, कोण आहे हा. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तो मीच होतो जो गाडीमध्ये असं तुझ्या पाठलाग करायचो 11वी पासनं. म्हटलं शेट मॅन, पण काय हे नाही. मग असं करत 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 5 वर्ष झालं. एंड पर्यंत त्याची मम्मी हो म्हणत होती, निखिल मतलब माझ्या हस्बंडचं नाव निखिल आहे. त्याची आई हो म्हणत होत्या, पण माझी मम्मी नाही म्हणत होती. पण माझे पप्पा हो म्हणत होते. असं करत करत आमचं मग जुळलं मग लग्न झालं एकदाच. मग आता 7 वर्ष झाले. मला 7 वर्ष किती वर्ष झाली? 7 वर्ष. 7 वर्ष. मग तुमचं नेपाळला गाव कुठे? काठमांडू. काठमांडू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अशा 6 जणी तुम्ही, तुमच्या मुलांमुळे तुमची मैत्री. हो ना. आणि रोज भेटता तुम्ही? एव्हरीडे. एक दिवस नाही भेटलं ना तर आम्हाला करमतच नाही. घरी पोहोचणार का, आम्ही घ्यायला यायचंय तुम्हाला, आता येता का नाही, असं होतं. 1 वाजेपर्यंत चॅटिंग करता हे लोक म्हणजे तुम्ही ही बिलकुल नसते. 9:30 पर्यंत जेव्हा मिस्टर येतात ना तेव्हा ही ऑफलाईन असते, बाकी ऑदर टाइम ऑनलाईन असते. अच्छा. आणि ती झोपते किती वाजता? रात्री 9 वाजता. ठीक आहे, झोपायची वेळ नाही, आमची जेवायची वेळ आहे म्हणतो आम्ही तिला. तू काय झोपते? सर ते रुटीन झालं आमचं. म्हणजे आमचं एकदम परफेक्शन आहे की या टायमाला जेवण व्हायलाच पाहिजे, एवढ्या टायमाला झोपायलाच पाहिजे. कसं आहे तुमचा दिवस सकाळपासून? सकाळी आम्ही उठतो म्हणजे मुलं उठतात 6:30 पर्यंत, 6-6:30. आणि मी उठते म्हणजे डेली माझं 5चं असतं. 5 वाजता तुम्ही उठता? हो. आणि एक मिनिट तुम्ही पहाटे कितीला उठता? मी 5:30ला उठते. 5:30. मला जेव्हा जाग येईल तेव्हा उठते. 10:30-11. नाही. अरे जेव्हा जाग 6 o'clockला. 5 वाजता. कारण माझ्या मिस्टरांचं जे ऑफिस आहे ते 6 वाजेला असतं, म्हणून तुम्हाला 5 वाजेला उठवलं. मी अलार्म लावते 4:45चा, पण उठते 5:30. संध्याकाळी 5ला. नाही, पहाटे 4:45चा अलार्म लावते आपण उठता आणि 5:30ला उठते. मग 4:45चा का लावता? जाग झोपमोड होण्यासाठी. अच्छा. डायरेक्ट झोपेतलं उठून नाही, वॉकला जाते मी सकाळी, 5:30ला गाड्या घेऊनच जाता तुम्ही? मी ज्या दिवशी माझा वर्कआउट असेल त्या दिवशी 5 वाजता उठते. ज्या दिवशी नसेल त्या दिवशी डायरेक्ट 8, 8:30, 11 पण होतं. म्हणजे रोज 11 नाही होत काही माझं.
म्हणजे 8:30 रोज. नो सर, आम्ही एवढ्या उशिराने उठत कोणीच. पण मला सांगा, तुम्ही 6 जणी मिळून कधी ट्रिपला गेलोय भरपूर. याच्यावरून आमच्या घरात वादविवाद झाले सर. हो, कारण आम्ही सारखं ट्रिप, डबा पार्टी. तू गेली तर घरात येतच नाही. ऑलरेडी मी 20 दिवस बाहेर असतो, 10 दिवस तर माझ्यासाठी काढ असं म्हणत राहतात. पण तुम्ही 20 दिवस भेटता रोज? आम्ही माझी ऍक्च्युअली जी बिल्डिंग आहे ना, माझ्या बिल्डिंग मध्ये चांगला कॅम्पस आहे. तर कॅम्पस मध्ये काय करतो आम्ही, ते गार्डन आहे चांगला. डबा पार्टी करायची तर कुठे, तर माझ्याच गार्डनला तिकडे जातो. 4-5 पहिले तर रील्स बनवतो. आम्हाला रील्स बनवायला फार आवडतं, एकदम म्हणजे क्रेज आहे. ही एकदम शौकीन आहे. तिने सगळ्यामध्ये किडा टाकून दिला त्याचा. तो आता इतका रील्स बनवतो आम्ही. त्याच्यानंतर डबा करायचा, डबा उघडताना रील्स, बंद करताना रील्स, पहिला घास खाताना रील्स, असं आहे आमचं पूर्ण रील्स मध्ये पूर्ण दिवस जातो. तुमच्यात अबोला झालाय? हो, भरपूर वेळ झाला. भरपूर वेळ आमच्या दोघींचंही झालं. माझा आणि हिचा पण झालेला आहे. त्या कॉमन आहे तुमचं काय झालं होतं? तुमचं आमच्या दोघींचं बोलतच झालं होतं. म्हणजे बर्थडे होता, ग्रुपमध्येच कॉन्ट्री विषयी झालं होतं. थोडंसं मी मोबाईलला कमीच हे करते. मग आम्ही जेव्हा जमलो सगळ्या, आता ही बोले आपल्याला पार्टीला जायचंय म्हणे हॉटेलला, चला. तिथे विषय झाला कॉन्ट्रीचा. तर मी म्हटलं चल माझी कॉन्ट्री घे. ही म्हणे तू एकदम ऐन टाइमला कॉन्ट्री देते, हिची कॉन्ट्री घ्यायची नाही म्हणे. आमचं म्हणण्याचं काय असतं की ज्याचा बर्थडे असेल ना 2 दिवस तू आधी विचार ना की काय घ्यायचं. विचारशील तर कसं आम्ही सांगणार. म्हणून थोडासा वादविवाद झालेला असा. मग ती थोडंसं झालं तर झालं. मी टार्गेटवरच होती, पण हिनेच मला सांगितलंय हिच असं झालं. ठीक आहे, खूप बोलते ना, खूप बोलते. हो का? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाहेर मंडळी येतील, जरा चटे हांतरून घ्या आणि तांब्या पण ठेव पाण्याचा. होय दादा, मी सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करून ठेवते. काय टेन्शन घेऊ नये. कोणाला तर मदतीला घे. मदत कशा? दादा मामा मला सांग ना, मी करतो मदत. बंधू, तुला एकट्याच्या जमणार नाही असं काय नाही ना? नाही दादा, मी करेन ना सगळं. मग उगी दुसऱ्यांचे उपकार नको आहेत आपल्यावर. दादा, मी काय म्हणते, शिनूक जरा येवा ना, येवा. अहो येवा ना तुम्ही. मी बोलवलंय त्यांका. आज हळदी कुंकू हा ना, मग मान असतो सवाष्णींचा. दुश्मनाक पण देऊक लागता. हा, ह्या तर आपल्या शेजारी नात ना. यावा ना, या तुम्ही, यावा. बसा. हा, बसा. सगळा गाव येणार आणि शेजारचेच नाही आले तर बरा दिसता काय? ती माणसं कोण असत आणि त्यांनी काय केलंय अख्ख्या गावाला माहित असा. पण आता काय करणार? वाण घेतील आणि जातील. खरंच काय गोंधळ घालायचं तो घाला. अरे येवा बस. नमस्कार. बसा. झाली आलोय आम्ही. काय घे का किती बोलवलं आहे? आता तुका काय वेगळा सांगू काय? हा, आपली शेजारी नसा ना ती. एका आरती बराच केलंस, बोलवलंस तर.
म्हणजे काय नाही कळत तू का इलय अगो हा मी काय म्हणताय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही तर काय सरबत आहे. मी काय म्हणते तू सगळं सामान मॉम सरबत आहे. एका बजावलेलं ना की हायसर यायचा नाही म्हणा. मग कशा किलो ह्यो हायसर थांब बघताय तो. मीच बोलवलंय त्या का हय काम करताना करू देत. आयशीन गड्यासारखं राबताना बघल्यान की आवशीचं पण टोर बराबर उतरतलो. गो कलियो आमच्या बरोबर पाणी भरत होतो. गे त्या दिवशी होय तो शेतावर पण काम करीत होतो. काय खोतानी कामावर ठेवल्यानी काय. वो काय बोलतोस गप. नीरज तू हे सगळं करण्यासाठी आला होतास का इथे. मॉम पाहुण्यांचा वेलकम करण्यात कसला प्रॉब्लेम आलाय. घे रे पोरा हसत काय बसलस. बाकीच्या बायकांका सरबत दे. हा हो काकू सरबत. सरबत नाही नको. सरबत रे तो रिकामो ग्लास कोण उचलतलो. बापूस मी उचलतो. आणि ऐक रे बाहेर भजनाची तयारी झाली की नाही तर बघ. जा जा जा. ताई थांबा. वाढ न घेताच कुठे निघालात. या घरची परंपरा आहे. हळदी कुंकू लावल्याशिवाय सवाष्ण जात नाही या घरातून. मोठी पदर. माझ्या लेकाला कामाला लावून माझा मान करतायत. या घरातल्यांना मी नाही सोडणार. आजची शेवटची रात्र. इथून पुढे ह्यांचं जगणं मी हराम करून ठेवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
मेघना ये क्या है? अब क्या हो गया? खरं तर मला नीरजचाच राग आलाय. कसं समजवायचं ह्या मुलाला? काल पाणी भरत होता, आज वेटर झालाय. ही माणसं ना मुद्दामून सगळ्यांसमोर आपल्या मुलाला वेटर सारखी वागणूक देत आहेत. नीरजने कितीही काही केलं तरी ती लोक त्याला एक्सेप्ट करणार नाहीये हे त्याला का कळत नाहीये? मेघना, मोहब्बत से इंसान तो क्या पत्थर भी पिघल जाते हैं. साहिल, मला आता कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. मी नीरजला मुंबईला घेऊन जाणार म्हणजे जाणार. काय करावे या हरीला, काय करावे या हरीला, या हरीला माझा रंगाने चालू केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळं ठीक आहे ना? फाल्गुनी केतकी बरे आहेत ना? फाल्गुनी ताई खूप घाबरल्यात. तेजस भाऊजी सुद्धा घरी नाही आहेत ना. पण आज केतकी काकू फाल्गुनी ताईंच्याच खोलीत झोपणार आहेत. बाबा, मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा तन्मयच्या खोलीमध्ये झोपायला जा. म्हणजे तन्मयला सुद्धा भीती वाटणार नाही आणि तुम्ही त्या रुपाली म्हात्रेपासून लांब राहाल. मी मागे आईला म्हणालो होतो, मी रुपाली बरोबर त्याच रूम मध्ये राहणार, कारण हीच माझ्या कर्माची फळ आहेत. मला भोगावीच लागतील. रुपाली मात्र आज माझ्यामुळे या घरात आली. हे सगळं जे काही घडतंय त्याला मी जबाबदार आहे. त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. असं जे होईल ते होईल, पण मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. मला तुमच्यासारखं वरदान नाही, कुठली शक्ती नाही माझ्याकडे. एक सामान्य माणूस राक्षसाशीही लढू शकत नाही. कदाचित हे सगळं करताना माझा जीवही जाईल. बाबा, नका ना असं बोलू तुम्ही. मला एक गोष्ट लक्षात ठेव, ती रुपाली माझ्या समोर असताना मला खूप त्रास होत राहील, पण मी तो त्रास सहन करेन. माहिती, कारण तिच्यावर माझं सतत लक्ष असेल. ती काय करते हे मी तुम्हाला सांगू शकेन. बाबा, आपण रुपाली म्हात्रेवर कसंही लक्ष ठेवू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाहीये. प्लीज मला समजून घे. अगं, आपल्या माणसांसाठी मला काहीतरी करता आलं याचं समाधान मिळेल मला. आणि आता माझा निर्णय बदलणार नाही. मला एक वेगळ्याच गोष्टीची चिंता भेडसावते. कोणती चिंता? अस्तिका सध्या आपल्या घरी राहते. इनफॅक्ट आपणच तिला एका कामासाठी हायर केलंय. पण म्हणावं तसं तिला यश मिळालं नाहीये. ती आत्ताही आमच्या बेडरूम मध्ये होती. कदाचित नाग शोधत आली असेल. रुपाली ही तिथेच होती. मला संशय आला, ते रुपाली आणि ती
बंद दाराआड काहीतरी बोलत होत्या. नाक तर सापडला नाहीच. मला आश्चर्य वाटतंय तिला नाक कसा सापडत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मम्मा, नाक परत येणार का? मला बाईट करायला. मला मम्मीकडे जायचं. काकूमा, ही अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. मित्र, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाक दंश करून गेला. ही कुठे होती? नाक तर सापडला नाहीच. मला आश्चर्य वाटतंय तिला नाक कसा सापडत नाहीये. म्हणजे इतरांना सगळ्यांना नाक दिसला, तिला दिसत नाहीये. अस्तिका, मला तुझी गरज होती आणि तू आज इथे नव्हतीस. दारं खिडक्या सगळं सगळं बंद आहे, पण तरी तो नाक कसा आला, कसा गेला, आम्हाला काहीच कळलं नाही. जागा हो. झोपून कसं चालेल? डोळे उघाड. काय बालिश खेळ खेळतोस रे? घाबरवतोस मला? भीती नावाचा शब्द सुद्धा या विरोचकाला घाबरतो, कळलं? फालतू खेळ नाही खेळायचे माझ्या बरोबर. तुला काय वाटलं? तू काय केलंस ते कळलं नाही मला. मी काय केलं? शहाणपणा करू नकोस हं? कानात बोललास ना माझ्या. काय झालं? दात काढायला? हा, मला आनंद होतोय. मला आनंद होतोय तुला त्रासात बघून. आनंद होतोय? आनंद काय झालं? माझा गळा दाबायचा आहे, मग दाब ना, मारून टाक मला. मी नाही घाबरत. दिवा विसना जशी वात फडफडते ना, तशी अवस्था झाली तुझी. कितीही तडफड कर, दिवा विझणार म्हणजे विझणार. मजा येते, घे घे मजा घे, पण सजा देणार मी तुला. लवकरच तुझा नंबर लागणार आहे बिंडोक राज्याध्यक्ष, लक्षात ठेव. खुशाल लवकर. मी नाही घाबरत. मला आनंद होतोय, मला बरं वाटतंय, कारण तू त्रासात आहेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भावा, हे बघ, अक्षरा जेवायला बसलीये. मिशन अकम्प्लिश्ड. वा, एक नंबर काम केलं रे, एक नंबर काम केलं शिवानी वहिनींनी. लय भारी काम केलं मर्दा. कसं काय जमलं रे त्यांनी? काय केलं असेल काहीतरी. शेवटी बायको कोणाची आहे? लय भारी लय भारी लय भारी. आमच्या बायकोला घरात ठेवून घेणं आणि त्यासनी जेवायला घालणं ही खरंच साधी गोष्ट नाही, माहिती काय? लय अवघड गोष्ट आहे. लय खतरनाक काय तर डोसकं लावलेलं असणार आहे वहिनींनी. मला तर कायम वाटतं तुझी बायको तुझ्यापेक्षा लय हुशार आहे ओंक्या. वळून म्हणून तू माझ्यावरच आहे, म्हणजे आजपासून माझी सुट्टी वाटतं. असं नाही रे ओंक्या, ह्या सगळ्याच्या मागं मी आहे हे त्यांना कळू न देता त्यांना जेवायला घालणं म्हणजे लई विषय हार्ड आहे, माहिती काय? आणि हे सगळं एकट्या वहिनींनी मिशन कम्प्लीट केले. माझं एवढं मोठं टेन्शन गेलं का नाही, मी वहिनींचे उपकार का विसरणार नाही भाऊ. काय भावा, तू मित्रांसोबत असली उपकाराची भाषा करतोय? अरे ओळखी लई मोठं काम केलं रे भावा.
काय वय मास्तरीन बाईला घरातनं काढलं या ना, पण अजून मनातनं काय काढलेलं नाही. हे मम्मीला सांगितलंच पाहिजे. चंचे काय ग इथं काय करलेस? मी आज तुम्हालाच भेटायला आलते. मला भेटायला? तुला कोण सांगितलं मी इथं आहे म्हणून? मी मम्मीला फोन केलता. माझ्याकडचे पैसे संपलेत. मला पैसे पाहिजेत. म्हणजे मम्मीच बोलता बोलता बोलली का तुम्ही इकडे आहेसा म्हणून. तुम्ही माझ्या मम्मीला सांगू नका. तिने मला ताकीद दिली का इकडे यायचं नाही, तुम्हाला भेटायचं नाही. पण मी तरी कुणाकडे जाणार, काय करणार? नाही पण काय झालं? काय पैसे कशाला पाहिजेत? काय झालं? कशाला म्हणजे जगाया पाहिजेत मला पैसे. जगणं अवघड झालंय माझं. असं वाटतंय गळ्यात दगड अडकावा आणि टाकावी हिरीत उडी. ए तोंडाला येईल ती बोल नको काय तर. आणि हे सगळं झालंय हे स्वतःच्या हाताने करून घेतल्याचं एवढं ध्यानात ठेव. मग त्याची जबाबदारी घ्यायला शिका आणि सुधरा. आता जरा इथनं पुढे तर शाण्यावानी वागा, म्हणजे आयुष्यात परत असं होणार नाही. पोटात अन्न नसताना कसा शहाणपणा सुचल. कालपासून काय बी खाल्लेलं नाही म्या. आता काय भिका मागून खायचं का? तुम्ही सांगा बरं मला. ए तोंडाला आवर घाल गे. तर फळेवणी बडबडते. पैसे हे ठेव सगळं. नको नको पैसे नको मला. नको म्हणजे आता इथं पैसे मागायला चालतीस ना व? टाकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? घे मुकाट्यानं. अहो खरंच नको. घे म्हणून सांगतोय का नाही? घे. राहतेस कुणीकडे तू? एक आश्रम आहे तिकडे आहे मी सध्या. आश्रमात? हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा ओमकार बोल. काय तू फॅक्टरी मध्ये गेलायस आत्ता? ओंकार भाऊजींचा फोन आहे. हो. अरे पण तू आत्ता काय करतो फॅक्टरी मध्ये? तू बेळगावला निघालायस? बेळगावला चाललेत ते? हो. अरे पण आत्ता कुठे चाललायस तू? बघू मी बोलते, द्या फोन. एक मिनिट वहिनींशी बोल. वहिनी इथे कशा? अरे तू मला सोडून गेलास ना, त्याच्यानंतर मला चक्कर आली होती. नशिबानं वहिनी होत्या तिकडे, त्याच मला घरी घेऊन आल्यात. वा काय म्हणतोय? धर बोल वहिनींशी. द्या इकडे. ओंकार भाऊजी, हो ताईंची तब्येत बरी नसताना तुम्ही त्यांना अशा अवस्थेत सोडून गेलातच कशाला? हो हो मी आहे, पण आमची योगायोगानं भेट झाली ना. मी नसते तर काय झालं असतं? नाही नाही तुम्ही आधी घरी या बरं. एवढं काय महत्वाचं काम आहे ताईंना? नाही नाही तुम्ही आधी माझ्याशी बोला आणि मला सांगा की तुम्ही घरी येता. ठीक आहे देते. काय रे? काय उद्या सकाळी येणार आहेस तू? नाही मी बरी आहे, मला नाही होते त्रास काही. चालेल ये तू सकाळी ये. ठेवते. अहो ताई तुम्ही असं का म्हटलात सकाळी ये म्हणून? तुम्हाला रात्रभरात काही त्रास झाला तर? नाही हो, मला आता काही त्रास होईल असं वाटत नाहीये. तुम्हाला जेवण वाढले ना मी? झालं का मला काही? अहो मला आता काही त्रास होईल असं वाटत नाहीये. तुम्ही गेलात तरी चालेल, मी करेल मॅनेज. नक्की? हो. पण ताई मला असं वाटतं तुम्ही त्यांना जाऊ द्यायला नकोय. अहो काम महत्वाचं आहे ना. आणि मी कुठं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे का? घरीच आहे ना. हो पण तुमची औषधं पण भाऊजींकडेच आहेत ना. बरी आहे मी, काही होणार नाही मला. आणि तुम्ही म्हणताय तसंच उपासाने झालं असणार आहे मला. ठीक आहे मग
तुम्ही आराम करा पण मी निघ. थांबा, हळदी कुंकू लावते मी. आता पुढच्या वेळेला दोघंही या जेवायला. निघते मी. काळजी घे. वहिनी. ताई 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 काय झालं? चक्कर येते का तुम्हाला? आणि तुम्ही म्हणलात बरं वाटतंय म्हणून. थांबा, मी ओंकार भाऊजींना फोन करते. नाही, ओंकारला फोन नका करू. तो निघालाय कधीच. कोल्हापूर सोडलंय त्याने. काय सांगता? मग आता? वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही अधिपती भाऊजींना फोन करा आणि त्यांना सांगा की आज तुम्ही इथंच थांबताय. मी प्लीज वहिनी प्लीज. हवं तर तुम्ही उद्या सकाळी लवकर निघून जा. ओंकार मला बोललाय मी तो सकाळी लवकर येईल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी थांबते. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.